नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्री म्हणजेच त्रिकोणमिती या चॅप्टरमधील महत्त्वाची सूत्रे पाहणार आहोत. तर बघा, 3 महत्त्वाची गुणोत्तरे आहेत साइन कॉस टॅन. तर साइन कॉस टॅन ही महत्त्वाची गुणोत्तरे आणि कोसेक सेक कॉट ही त्याचीच गुणोत्तरे आहेत, पण ती काय आहेत, मेन 3 आहेत आणि हे 3 आहेत म्हणजे ही व्यस्त आहेत. साइनचं व्यस्त कोसेक म्हणजे व्हाईस वर्सा, म्हणजे ह्याच्या उलट हे व्यस्त, ह्याच्या उलट हे व्यस्त, म्हणजे दोन्ही पण एकमेकांचे उलट व्यस्त आहेत. म्हणजे एक छेद साइन म्हणजे कोसेक, एक छेद कोसेक म्हणजेच साइन, म्हणजे व्हाईस वर्सा आहे. कॉसचं सेक आहे, टॅनचं कॉट आहे. तर ही व्यस्त गुणोत्तरे आहेत, त्रिकोणमितीय गुणोत्तरे. ही लक्षात ठेवायची आहे. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट अशा पद्धतीनं ही गुणोत्तरे आहेत त्रिकोणमितीची म्हणजेच ट्रिग्नॉमेट्रीची. तर बघा, ही ट्रिग्नॉमेट्रीची 3 गुणोत्तरे आणि त्याची काय आहे तर अंडरस्टँडिंग सूत्रे आहेत. बघा, साइन थिटाचं अंडरस्टँडिंग सूत्र काय आहे, समोरील बाजू अपॉन कर्ण म्हणजे भागिले कर्ण. हे कॉस थिटाचे आहे लगतची बाजू अपॉन कर्ण म्हणजे काय, ॲडजसंट समोरील बाजू छेद कर्ण आणि कॉस थिटा म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण. ही मराठीतील सूत्र आहेत. नंतर टॅन थिटाची समोरील बाजू छेद लगतची बाजू अशा पद्धतीने ही म्हणजे काय, ती पायथागोरसच्या प्रमेयानुसार ही सूत्र काढलेली आहेत. ही सूत्र आपल्याला गणित सोडवताना लागतातच. कोसेक थिटाचं काय आहे, कर्ण छेद समोरील बाजू, सेक थिटाचं कर्ण छेद लगतची बाजू आणि कॉट थिटाचं ह्याच्या उलट. टॅन हा कॉटचा काय आहे, व्यस्त आहे, म्हणजे ह्याच्या उलट हे आहे, ह्याच्या उलट हे, ह्याच्या उलट हे, म्हणजे हे व्यस्त गुणोत्तरे आहेत. कळलं का? ह्याच्या उलटच हा आहे, ह्याच्या उलटच हा आहे, म्हणजे ही फक्त 3 लक्षात ठेवली तर तुमची ही 3 आपोआप लक्षात राहतात. तर आता आपण काय करणार आहे, व्यस्त आहे तेच आता इथं तुम्हाला लिहिलेले आहेत. साइन थिटा छेद म्हणजेच एक छेद कोसेक थिटा, कोसेक थिटा म्हणजेच एक छेद साइन थिटा ही सूत्र आहेत. कॉस थिटा म्हणजेच एक छेद सेक थिटा, सेक थिटा म्हणजेच एक छेद कॉस थिटा, टॅन थिटा म्हणजेच एक छेद कॉट थिटा आणि कॉट थिटा म्हणजेच ह्याच्या उलटा एक छेद टॅन थिटा. कॉट थिटा म्हणजेच काय असणार आहे, हा टॅन थिटा असणार आहे. इथं काय पाहिजे, टॅन थिटा. तर बघा, पहिल्यांदा काय सांगितलं, आता आयडेंटिटी आहेत आपल्याला. साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 ही एक आयडेंटिटी आहे. कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. काय येणार आहे तर 1 हे कॅन्सल होणार आहेत, एकमेकांना व्यस्त आहेत ना, मग ते एक छेद लिहिलं साइन थिटा तर हे कॅन्सल होऊन एकच येणार आहे. आणि टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1 आहे आणि कॉट थिटा इंटू ह्यांचा फक्त 90 मायनस थिटा आहे. कॉट थिटा इंटू टॅन थिटा, टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1 आहे. ही तर ही गुणाकारामधली काय आहे ते सूत्र आहे. तर बघा, गणित सोडवताना आपल्याला लागतात ही सूत्र. साइन थिटा बरोबर कॉस 90 मायनस थिटा हे एक सूत्र आहे. नंतर कॉस थिटा म्हणजे साइन 90 मायनस थिटा, ह्यांची इक्वल टू मध्ये चिन्ह आहे, सूत्र आहेत बघा. टॅन थिटा म्हणजेच काय, कॉट 90 मायनस थिटा हे सूत्र आहे. कोसेक थिटा म्हणजेच काय, सेक 90 मायनस थिटा, म्हणजे कोसेक थिटा आला तर आपण सेक 90 मायनस थिटा लिहू शकतो. कळलं का? गणित सोडवताना आपल्याला सेक थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, कोसेक थिटा, कोसेक 90 मायनस थिटा लिहू शकतो. कॉट थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. ही काय आहेत, आपल्याला सूत्र गणित सोडवताना वापरता येतात. नंतर बघा, आपल्याला हे फॉर्म्युला आहेत. टॅन थिटा म्हणजे साइन छेद कॉस आहे आणि कॉट थिटा म्हणजेच कॉस छेद साइन, हे ज्या उलट कॉट थिटा आहे, त्यामुळं हे जर कॉस वरती घालवलं आणि भागिले साइन थिटा केलं तर कॉट थिटा येणार. आता ह्या 3 आयडेंटिटी आहेत. ह्या आयडेंटिटी आपण 10वीला पण बघितलेल्या आहेत बघा. काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर, आता हीच आयडेंटिटी आपण कसं लिहू शकतो, साइन स्क्वेअर थिटा फक्त इकडे ठेवला, ही 1, कॉस स्क्वेअर थिटा आहे ते मायनस झाला इकडे गेल्यानंतर, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय लिहू शकतो आपण, 1 हे प्लसचं इकडं आलं मायनस, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो. नंतर कॉस स्क्वेअर नुसतं इकडं ठेवलं तर हे साइन स्क्वेअर प्लस आहे इकडे येलं मायनस होते, तर कॉस स्क्वेअरच्या वाटणीचं पण आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी होऊ शकते. तर ही पहिली आयडेंटिटी आहे. नंतर बघा, दुसरी आयडेंटिटी काय सांगतात, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा.
ही एक आयडेंटिटी आहे. आणि कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा ही एक आयडेंटिटी आहे. ह्या 3 आयडेंटिटीवर 10वीला गणित आहेत ते आपण सॉल्व केलेले आहेत. बघा बरीच गणित ह्या आयडेंटिटीवर सुटतात. नंतर बघा हा टेबल पण महत्त्वाचा आहे. हा पण 10वीला आहे असा आहे टेबल. बघा काय आहे ती ट्रिग्नोमेट्रीय थिटा आहे. थिटा काय आहे? थिटा 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. तर आता साइन 0 डिग्रीची किंमत किती आहे? 0. साइन 30 डिग्रीची 1/2, साइन 45 डिग्रीची 1/√2 आणि साइन 60 डिग्रीची √3/2 आहे आणि साइन 90 डिग्रीची 1 आहे. तर कॉसची काय येणार? ह्याच्या उलट येणार 1 येणार आणि हे फक्त इकडून उलटं लिहित गेल्यानंतर हे येते. तर आता हा टेबल तुम्हाला जर पाठ करायचा म्हणलं तर समजा होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ती तुम्ही फाइंड पण करू शकता. म्हणजे तुम्ही कसा फाइंड करायचा हा टेबल ते पाहू शकता. बघूया. बघा काय आहे तर आपण इथं जागा शिल्लक आहे इथं पाहूया. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. तर आपण काय करणार आहे 0 ते 1 2 3 4 हे काय करणार आहे अंक लिहिणार आहे. नंतर बघा त्याला काय करणार आहे 4 भागणार आहे. 1/4, 2/4, 3/4, 4/4. आता त्याचं काय करणार आहे वर्गमूळ घेणार आहे. आता 0/4चं वर्गमूळ काय आहे भागा लिहून घेऊया पहिल्यांदा. 1/4 भाग जात नाही. बे एके बे 2 4 ह्याचं 1/2 येते. ह्याला पण भाग जात नाही. ह्याला भाग जातो ह्याचं 1 येते. आता काय करूया टेकिंग स्क्वेअर रूट घेऊया. ह्याचं स्क्वेअर रूट 0, ह्याचं स्क्वेअर रूट काय येणार आहे 1/2, ह्याचं स्क्वेअर रूट 1/√2, ह्याचं स्क्वेअर रूट √3/2 आणि ह्याचं एकचं स्क्वेअर रूट काय असलं 1 झालं. बघा ही कोणाची व्हॅल्यू आहे? साईनची व्हॅल्यू आहे. साईन थिटाची. कळलं का? ही काय आहे ती इकडं आपण काय लिहू शकतो तुम्ही म्हणजे इथून आपला काय होतो टेबल सुरू होऊ शकतो. तर ही साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू 0, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 हिथनं आपला टेबल सुरू झाला. तर ही व्हॅल्यू आली साईनची व्हॅल्यू आली साइन थिटाची. साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू 0, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2, साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2, साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 आणि साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू 1. आता साइन झाल्यानंतर कॉसची व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता हे फक्त उलटं लिहायचं आहे. इथं 1 येणार, इथं काय येणार √3/2 येणार, इथं हा असं 1/√2 राहिलं, हा इकडं आला 1/2 आणि इथं 0 आला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता टेबल तुम्ही काय करू शकता डिराईव्ह करू शकता. म्हणजे काय करू शकता फाइंड आउट करू शकता. हा झाला पूर्ण टेबल. म्हणजे हे जर तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्हाला हे खाल्ले सगळे ट्रिग्नोमेट्रिकचे गुणोत्तरे लिहू शकता तुम्ही. कॉसचं ह्याच्या उलटं लिहिलं, टॅनचं काय लिहायचं साइन छेद कॉस 0 ह्यांचा भागाकार केला का हे येतं 1/2 2ला 2 जातं 1/√3 राहतं. इथं √2ला √2 जातं 1 राहतं. इथं 2ला 2 जातं √3 राहतं आणि इथं काय येतं अव्याख्येय. अव्याख्येय म्हणजेच काय ह्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इन्फिनिटी. अव्याख्येय म्हणजेच काय इन्फिनिटी. तर ह्या काय आहेत इन्फिनिटी आहेत. टॅन 0 झाल्यानंतर कॉट काढायचा आहे. कॉटची व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता हे फक्त इकडं उलटं लिहायचं आहे. टॅनच्या उलटं कॉट लिहायचं आहे. नंतर सेक हा तुम्ही काय करू शकता सेक हा कॉटचा रेसिप्रोकल घेऊ शकता आणि कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल घेऊ शकता. रेसिप्रोकल म्हणजे काय व्यस्त. व्यस्त करून काय येते व्हॅल्यू येते. थँक्यू. तर तुम्ही अशा पद्धतीनं ट्रिग्नोमेट्रिकचा बेसिक तयारी तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशो आयडेंटिटी आणि हा काय म्हणायचं टेबल एवढं जरी केलं तर तुमची पूर्ण ट्रिग्नोमेट्रीची तयारी 11वी 12वीसाठी होणार आहे. विथ आणि BSc साठी सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. थँक्यू.